रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्या जीवनामध्ये जगत असताना अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारच्या समस्या आपल्याकडे येत असतात। म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये जगताना, प्रपंचात जगत असताना आपल्यावरचे संकट नाहीसे होण्यासाठी आमच्या हिंदू शास्त्राने अनेक प्रकारची स्तोत्र, अनेक प्रकारची मंत्र आपल्याला दिलेली आहेत, जेणेकरून आपण त्यांचा पाठ करून आपल्यावर आलेले जे आघात आहे त्यापासून आपण मुक्त होऊ शकतो। म्हणून आपल्यावर कोणते संकट किंवा कोणती समस्या आल्यानंतर कोणते स्तोत्र वाचावे हे आपल्याला काही स्तोत्रावरून समजून येईल। म्हणून आपल्याला समस्या उद्भवल्यानंतर त्या समस्येचे हल म्हणून समस्या पूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी आपण कोणते स्तोत्र वाचावे हे आपल्याला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा, आपल्याला जर शक्तिहीन वाटत असेल तर हनुमान चालीसाचा पाठ आपण केला पाहिजे। नंतर तुमचं मन जर अशांत आहे असं वाटत असेल, मन कोणत्या तरी गोष्टीने अगदी अशांत होऊन जातं, त्यावेळी शिवाष्टकमचा पाठ आपण केला पाहिजे। आपल्याला समाजामध्ये जर कुणी ओळखत नसेल, म्हणजेच आपल्याला मान सन्मान मिळत नसेल, तर आदित्य हृदय स्तोत्र या स्तोत्राचा आपण पाठ केला पाहिजे। नंतर कुटुंबामध्ये जर काही आपल्या संकट आलं तर गणपती बाप्पाचे स्मरण करून गणपती अथर्व शीर्षाचे आपण पठण करावयाचे आहे। त्यानंतर मुलांची जर काही समस्या निर्माण झाली, आपले जे मुलं आहेत आपल्या घरामधले, त्यांच्यासाठी गोपाल सहस्रनाम या स्तोत्राचा पाठ करावा। त्यानंतर कोर्टामध्ये आपली जर केस असेल आणि आपल्याला ती केस जिंकायची असेल, म्हणजेच आपल्याकडून जर त्या केसचा निकाल आपल्याकडून लागावा असं वाटत असेल तर सुंदरकांडाचा पाठ करावा। त्यानंतर आर्थिक समस्या असेल, पैशाची समस्या आल्यावर कनकधारा स्तोत्र या स्तोत्राचा आपण पाठ केला पाहिजे। जर आपल्यापुढे कोणताही मार्ग नाही, आपण दवाखान्यात एरझारे मारून परेशान झालेलो आहोत, तरी सुद्धा आपल्या घरामध्ये एखाद्याला जर आजार निर्माण झालेला असेल आणि तो काही केल्या जात नसेल तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे। आणि आपल्यावर कोणतेही महाभयानक संकट आले तर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे। आणि यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातले जे कष्ट आहेत, ज्या समस्या आहेत, जे संकट आहेत ते अगदी लगेचच ताबडतोब निघून जातील असं मी म्हणणार नाही, पण जशी जशी आपली सेवा वाढत जाईल तशी भगवंताची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि शेवटी प्रश्न आहे श्रद्धेचा, किती श्रद्धायुक्त अंतकरणाने हे स्तोत्र आपण पठन करत आहोत याच्यावरती आपले प्रश्न, आपले संकट किती वेळाने आपल्याला सोडून जाणार आहेत हे सगळं काही अवलंबून असतं। म्हणून श्रद्धेने, भक्तिभावाने या स्तोत्राचा पाठ करा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या। रामकृष्ण हरी।